पवित्र स्थळ श्री मोतीराम महाराज मंदिर प्रांगणामध्ये मागे हनुमानजी व मारुती रायांच्या सत्संग कार्यक्रम आयोजित केलेला आहे. अर्धा एक तास आपल्याला वेळ दिलेला आहे. अर्धा तास त्या वेळेनुसार आपण थोडीशी आपल्यासोबत संवादी भगवत चर्चा करणार आहोत. थोडंसं शांतीचं वातावरण आवश्यक आहे. बऱ्याच दिवसाच्या नंतर या गावामध्ये येण्याचा हा योग आलेला आहे. गावातील काही भक्त मंडळी गावात येण्याचा ज्यांनी आग्रह केला होता, एक वेळ का होईना त्यांचा मान ठेवला पाहिजे या न्यायाने गावात येण्याचं घडलं. सुंदर आहे की हे संतांची भूमी आहे. पूज्य संत श्री ब्रह्मलीन मोतीराम महाराज हे आपल्या भागातलं परिसरातलं दैवत मानलं जाते. आपली सर्वांची श्रद्धा आहे त्यांच्यावर, खूप प्रेम आहे, आस्था आहे. मान्यता आहे आणि आवड आहे महाराजांची. महाराज आपलं सर्वस्व आहेत. प्रश्न असा आहे की महाराजांना आपण खूप मानतो, याच्यात काही शंका नाही. आता महाराजांना आम्ही देव मानतो, याच्यात शंका नाही. आता महाराजावर आमचं प्रेम आहे, श्रद्धा आहे, आस्था आहे, विश्वास आहे, याच्यात काही शंका नाही. आता उरली नाही. हे झाली गोष्ट आपली. महाराजांसंबंधी आपला संबंध कसा आहे हे आपली गोष्ट झाली. प्रश्न आता एक उरला की आम्ही महाराजाला मानतो. एक बाजू ठीक आहे, पण आता महाराज आम्हाला किती मानतात ही दुसरी बाजू पाहणे महत्वाची समाजामध्ये. जेव्हा दोन्ही बाजूनं हे पूर्ण होईल कार्य, तेव्हा आपली भक्ती सिद्ध होते. अजून एक त्याच्यामध्ये गोष्ट आहे, महाराजांना मानणं हे खूप सोपं आहे. थोडंसं नवीन तुम्हाला वाटेल हे, पण लक्ष लावून ऐका. महाराजांना मानणं हे सोपी गोष्ट आहे, पण महाराजांचं
मानणं हे फार कठीण आहे. महाराजांना कोणी मानते, त्याला काय आम्ही महाराजाला देव मानतो, ज्याला सोपं काम आहे. पण महाराजांनी जे काही सांगितले असतील, त्यांचा जो आदेश असेल, संदेश असेल, उपदेश असेल, ते मानणं हे महत्वाचं आहे. आणि ते किती लोक मानतात याचा काही परिचय नाही. महाराजांना मानणारे आहेत हे परिचय मिळाला, पण महाराजांचं मानणारे किती याचं काही गणित सापडलं नाही. महाराजांना मानण्याचा अर्थ आहे की महाराजांना सांगितलेलं जर आपण केलं तर तेच महाराजांना मानणं आहे. शब्दानं, कर्मकांडानं, पूजापाठानं आम्ही मानालोत, पण विचारानं, तात्विक दृष्टीनं महाराजांचे विषय काय, महाराजांचे उद्देश काय होते, महाराजांचे स्वप्न काय होते, महाराजांच्या अपेक्षा समाजाकडून काय होत्या, त्या पूर्ण जो करील तोच महाराजांना मानल्यासारखा होईल. अन्यथा ह्या सगळ्या खोट्या गोष्टी होऊ शकतात की आम्ही महाराजाला लई मानतो, याच्यात सत्य होऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट आहे की आता एक हेच सांगू तुम्हाला, आमच्या भागात आणि इकडला फरक थोडासा आहे. आमच्या भागामध्ये महाराजांना वाट पाहावं लागते लोकांची, असं नाही, लोकांना महाराजाची वाट पाहावं लागते. जे दिलेला वेळ असतो ना, त्या वेळेमध्ये माणसं बसून राहतात. त्यांना नक्की माहीत की आता 11 वाजणार आहेत, महाराज येणार आहेत. तोपर्यंत येणारा एकही माणूस शिल्लक राहत नाही, आलेलेच सगळे राहतात. आणि हे तुम्हाला चमत्कार बघायचा असेल तर उद्या 28लाच कार्यक्रम आहे तिथं, जरासं पाहून या. आता मी इथं 11 वाजता आलो, इथं बोलताना काही लोक म्हणले की नक्कीच 11 वाजता येणार की महाराज. मलाही वाटलं खरंच वेळेचे माणसं हे आहेत का, भीती वाटली मला, उशीर होईल एखादा मिनिट. इथं आलो तर मीच एकटा आलो 11 वाजता, कोणीच नव्हतं. म्हणजे हे शिकवलं नाही का, आपण शिकलं नाही. शिकवलं बी नाही कोणी, दोन्ही गोष्टी झाल्या. जे आपल्याला नेतृत्व देणारे आहेत, मार्गदर्शन करणाऱ्यांनी योग्य असं मार्गदर्शन केलेलं नसावं. पहिले तर संयम, शिस्त, अनुशासन हे शिकलं पाहिजे ना. संतांच्या जीवनामध्ये हे सगळं होतं, अनुशासन होतं. ते काय आपल्या जीवनात ते काहीच आलं नाही. वेळेचं भान नाही, वेळ कळत नाही, आणि आम्ही महाराजाला मानतो. पहिलं तर अनुशासन जीवनामध्ये पाहिजे. म्हणून महाराजांना आम्ही मानलो, पण महाराज मानण्यासारखं आम्हाला महाराजांनी मानावं असं अजून वर्तन आमच्यामध्ये आहे की नाही, शंका आहे, प्रश्न आहे. आता कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रमाच्या नावानं आम्ही सगळे
समाज संघटित करतो, महाराज लोक आणतो, त्यांच्याकडून भाषणं ऐकून घेतो आणि थोडंसं गाणं, आणि गाणं झालं की खाणं. आणि सध्याच्या काळामध्ये गाण्यापेक्षा खाण्यावरच जास्त महत्त्व दिलंय. काय केलं तर इतकी साखर गाळली, तितकी साखर गाळली, हेच सांगत बसतात, बाकी काय. चांगलं आहे ते, पुण्यकर्म आहे. अन्नदान केल्यामुळे पुण्य होते, याच्यात शंका नाही. परंतु पाप जात नाही. महाराज, दानानं पुण्य होते पण पाप जात नाही. गंगेमध्ये स्नान केल्यानं पाप जाते पण पुण्य होत नाही. दान केल्यानं पुण्य होते परंतु पाप जात नाही. तिथं एक होते, इथं एक होते. गंगा स्नान केल्यानं पाप जाते, पुण्य होत नाही. दान धर्म केल्यानं पुण्य होते, पाप जात नाही. म्हणून संतांनी दोन्ही कार्य कसे साधतील, पापही जावं आणि पुण्यही हो, अशी साधना या समाजाला दिली त्यांनी. ते कोणती साधना आहे? नाम संकीर्तन साधन पै सोपे, पाप जाते ना. आणि हरिमुखे म्हणा पुण्य होते. पापही जाओ पुण्यही हो, असं साधना जर कोणते असेल तर ते हरिनाम आहे. नामस्मरणाला एवढं आपण महत्व देत नाही. नामस्मरणाला कला, कुशलता, विद्या, विद्वता, दान, धर्म, कर्मकांड इत्यादी गोष्टींना आम्ही महत्व अधिक देतो. आणि ज्या साधनानं पापही जाते, पुण्यही होते, ही साधना अशी आहे की त्याला ते परावलंबी नाही, ती स्वतंत्र साधना आहे. पैशावर अवलंबून नाही, माणसावर अवलंबून नाही, खर्चावर अवलंबून नाही. ती साधना दुहेरी फायदा आणि खर्चा बिलकुल नाही. आणि बाकीच्या याच्यामध्ये एकेरीच फायदा आहे आणि खर्चा भरपूर आहे. पटलं का नाही? नामस्मरण घ्यायला किती नारळ पाहिजे, किती उदबत्त्या पाहिजे, राम 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 म्हणायला, पण ते पटत नाही आम्हाला. मग ते आम्हाला पटत नाही. हे संतांनी सांगितलेलं. ज्या संतांना आम्ही मानतो, पूज्य संत मोतीराम महाराज, त्यांचं नावच काय आहे? मोतीराम. काय नाव? ज्यांच्या जीवनामध्ये रामच ज्याच्यासाठी मोती होता, रामच ज्याचं धन आहे, त्याचं नाव मोतीराम आहे. आणि आमच्यासाठी धनच राम झालं. आता आम्ही महाराजाचे आहोत की नाहीत? महाराजांच्या सिद्धांतावर जगत असोत तर खरंच आम्ही महाराजाला मानणारी माणसं आहोत. याच भागातले लोक सांगतात की ज्यांच्या खिशामध्ये पैसे ठेवल्यानंतर त्यांनी खिसा नाही, शर्टच जाळलं. हे फक्त सांगायला सोपं आहे, माहिती नाही. पैशासाठी शर्ट जाळलं आणि आम्ही शर्टासाठी आता
माणसं जाळायच्या मागे लागलो आम्ही. वास्तविक दृष्टीने विचार करा, खरंच आम्ही संतांचे अनुयायी आहोत का? थोडा तरी त्याग, थोडी तरी विरक्ती जीवनामध्ये असेल तरच आम्ही महाराजांचे होऊ शकतो. महाराजांना याच्यासाठी स्मरण करायचं आहे, महाराजांना याच्यासाठी भजन करायचं आहे महाराजांचं, की त्यांच्यात जे असलेलं जे वैभव आहे, विवेक, वैराग्य, ज्ञान, विरक्ती, भक्ती, याचा अंशांश का होईना आमच्यामध्ये आलं पाहिजे, याची काळजी घेणं ही संतांची परिभाषा. महाराजांच्या जीवनामध्ये त्यांची सादगी बघा कशी आहे, त्यांचं खानपान कसं होतं, रहनसहन कसं होतं, किती सादगी होती. साधा जीवन सच्चा जीवन, जग में सबसे अच्छा जीवन, सादगी श्रृंगार हो गई, आईनों की हार हो गई. कितीही थाटामाटात आलेला महाराज असेल तरी जेव्हा त्या महात्म्यापुढे येईल तर त्याला नतमस्तकच व्हावं लागेल, लाजावंच लागेल त्याला. कारण की सज्जनो, साधूची शोभा संपत्तीनं नाही, साधूची शोभा संयमानं आहे. कशानं आहे? संयमानं आहे. तत्परः संयतेंद्रियः, भगवद्गीता. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः. महादेवाची भक्ती करणारे लोक आहेत, महादेवाकडे काय काय मागतात. ज्या संतांनी देवाच्या प्राप्तीसाठी सर्वस्वाचा त्याग केला, त्या संताकडे आम्ही नाशवान पदार्थाची मागणी करतो. आम्ही सांगा, संताकडे काय अपेक्षित आहे आपणाला? भगवत प्राप्ती हे संताकडून अपेक्षित आहे, की धन संपत्ती? भगवत प्राप्ती आहे ना. अहो, संताकडे धन मागणं, संसार मागणं हे संतांचा अपमान आहे. वनामध्ये, रानामध्ये फिरत असताना एक राजा, त्याला तहान लागली. राजाला नरड कोरड पडलं, पाणी शोधत होता. पाण्याच्या शोधात असताना एक, त्याला काय म्हणतात ते, मेंढर राखणारा, मेंढपाल मेंढ्या घेऊन जात होता. त्याच्याकडे ते गिळ होतं पाण्याचं, पहिलं गिळ म्हणत होते त्याला, ते मातीचं मटकी राहत होते ना. या गावाचं नाव काय? मडकी. मडकी, ते मडकी राहत होते थंड राहण्यासाठी, शुद्ध राहण्यासाठी. मातीपासून निर्माण झालेल्या त्या शुद्ध आणि थंड ठेवणाऱ्या त्या उपक्रमाला मडकी असं नाव आहे. म्हणजे या गावात बी सर्वांचे डोके थंड राहत असतीलच, याच्यामध्ये काही शंका नाही, कारण हे मडकी आहे की नाही. शीतलता प्रदान करणारी तिला म्हणतात मडकी. शांती, शीतलता. तर ते मेंढपालाकडे ते होते. राजानं पाहिलं, राजाचा जीवात जीव आला की म्हणले चला वेळेवर पाणी याच्याकडे आहे तर आपण घ्यावं मागून, आहे की नाही. राजा जरी असला तर त्याला मागायची पाळी आली. कोणाकडं? मेंढपालाकडं. राजा आणि मागतो कोणाकडं?
मेंढपाळाकडे. परिस्थिती आहे. चला कोणीतरी मोठा माणूस दिसतोय म्हणून त्यांना पाणी प्यायला दिलं. राजा आहे म्हणून परिचय नाही. चला, परोपकारार्थम इदम शरीरम या नात्यानं आपल्याकडं असलेलं पाणी मेंढपालांनी राजाला दिलं. राजाने पाणी पिला, तहान भागली. राजा प्रसन्न झाला आणि विचारू लागला की म्हणले, मी राजा आहे, तुला काय पाहिजे? काही मागून घे, तू माझा प्राण वाचवलास, वेळेवर पाणी मिळालं मला, तुला काय पाहिजे सांग बेटा, काय पाहिजे मग? राजानं कोण द्यायला तयार झालाय? राजा. तर ते मेंढपाल म्हणला, बरं झालं, सकाळपासून शोधात आहे म्हणला मी, तोटा आहे माझ्याकडं पण चुन्ना नव्हता, आणि तेवढा चुन्ना मला द्या. आता याला बुद्धिमान म्हणावं का बुद्धू म्हणावं? राजा द्यायला तयार आहे आणि चुन्ना मागून घेते, तरी किती शहाणा असेल. तसं ब्रह्मप्राप्ती ज्या संताकडून होते त्याच्याकडे संसार मागून घेतात, हे किती बुद्धिमान लोक असतील. दृष्टांत सिद्धांत लक्षात आला ना, किती बुद्धिमान असत. संताकडून आपणाला शांती मिळाली पाहिजे, समाधान मिळालं पाहिजे, आपल्यातला विवेक जागा झाला पाहिजे, हे संत कार्य आहे. आणि म्हणून संत कार्य महत् कार्य आहे. संत कार्य महत् कार्य आहे, सामान्य नाही. ते संत असे होऊन गेले आपल्या भागामध्ये. तर मला सांगायचा अभिप्राय एकच होता की संतांना आम्ही सगळेच मानतो, पण संत मानतील आम्हाला असा प्रयत्न अजून करणं बाकी आहे, शिल्लक आहे. आम्ही संताला मानतो एवढ्यावर भागत नाही. संताला, संतांच्या स्वभावाला, संतांच्या प्रतिष्ठेला, संतांच्या प्रतिभेला आम्ही स्वीकार केलेला आहे, ही गोष्ट सत्य आहे. परंतु संतांनी आमचा अंगीकार केला की नाही हे अजून पाहणे आवश्यक आहे. हे राहून गेलेलं आहे. आम्ही संतांचा स्वीकार करावा, संतांनी आमचा अंगीकार करावा. अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदिते ही वंदे केले जगी. गुरु परंपरेच्या अभंगामध्ये एक प्रमाण आहे, सत्यगुरुराये कृपा माझे केले ना, त्याच्यामध्ये केला अंगीकार तुका म्हणे. अभंग नंतर वाचून घ्या गुरु परंपरेचा, त्याच्यात वेळ आपल्याला नाही घालायचा. तर संतांनी अंगीकार करावं. आम्ही संतांना मानणं हे काही विशेष नाही. आम्ही मोतीराम महाराजाला मानतो, मला वाटत नाही याच्यात आपली काही विशेषता आहे. ज्या दिवशी मोतीराम महाराज आपणाला मानतील त्या दिवशी आमची विशेषता आहे. संत मानतील आम्हाला, संतनी मानलं पाहिजे. काही भागामध्ये आम्ही असं येत राहतो कुठं कुठं, मला मोठा महात्मा समजून बोलतात लोक, त्याला इलाज नाही. आता आम्हाला माहित आहे की आम्ही केवढे होते. लोकांमध्ये भ्रम असतो. एका गावात गेलो, गावाचं नाव सांगू नका, तुम्ही होता सोबत हां. आणि तिथं
जेवायला बसलो आम्ही. महाराज होते सोबत, पुरी महाराज. तिथलं एक नियम आहे आपल्या संप्रदायाचा की वारकरी लोक जेवायला बसल्यानंतर शर्ट काढून ठेवतात. आलं लक्षात तुमच्या? हां. आमच्या सोबत जे 10-5 लोक होते ते कधीच शर्ट काढले नाहीत, त्यांना सवय नव्हती. आणि तिथे गेल्यानंतर ते वेळ आली काढायची, ते म्हणले काढा, शर्ट काढल्याशिवाय जेवण नाही. आता भूक लागून गेलेली, सर्वांनी शर्ट काढले. नाही इलाजन आम्ही म्हणलो जेवायपुरतं काढा ना, काय व्हायलंय, पुन्हा तर घालायचंच आहे, अनेक कायमचं तर नाही काढायचं ना. नाही म्हणले नाही नाही, जेवण झाल्यावर घालून घ्या. आम्ही काढले शर्ट. ते महात्मा खुश झाले. वा, संप्रदायाची इज्जत ठेवली तुम्ही, छान केलं. हा, जेवत जेवत आता मला कुठं मन लागतंय, महाराजांशी चर्चा करत होतो जेवत जेवत. महाराज, हे शर्ट काढून ठेवणं खूप आवडलं मला. पंक्ती भोज चालू असताना शर्ट काढून ठेवणे ही पद्धत चांगली वाटली, पटली. परंतु अजून आणखी एक नियम याच्यामध्ये लागू केलं तर बरं राहील संप्रदायामध्ये, असं मी त्यांना म्हणालो. महाराज विचारले कोणता नियम लागू करायचा सांगा. त्याला काय म्हणले, आता लागू करू, चालू करू. खूप विचारानं सांगितलं की महाराज, शर्ट काढून ठेवले आपली परंपरा आहे, एक संस्कृती आहे, पावित्र्याच्या दृष्टिकोनातून ठीक आहे. परंतु शर्ट काढून ठेवण्यापेक्षा संप्रदायानं असा एक नियम लागू करावा की शर्टाला खिसाच काढून ठेव, शर्टाचा खिसाच लावू नये. समजलं तुम्हाला? महाराज थोडेसे नाराज झाले, कारण आम्हाला बी एकच वेळ जायचं होतं ना, पुन्हा कुठे गेलो आपण, एकच वेळ जायचं होतं. कोणता नियम चांगला आहे, शर्ट काढायचं की खिसा काढायचा? अरे शर्ट काढून ठेवला आणि खिसे वाढत चालले, मोठे मोठे होत चालले. संप्रदायाचा वास्तविक नेम कोणता आहे? पूज्य महाराजांचा नेम मुख्य कोणता आहे? शर्ट काढणे की खिसा काढणे? आपण ज्या महाराजांना मानालोत ना, त्यांचा नियम कोणता आहे? मग आम्ही त्याचं पालन केलो का? नाही ना करायला. काल परळीमध्ये वैद्यनाथाच्या दर्शनाला चाललो होतो मी. तर म्हणले आत जायचं असेल, स्पर्श करायचा असेल तर शर्ट काढावं लागते म्हणले. आमच्या सोबतच्या लोकांसोबत मी बोलत राहिलो. हे चांगली गोष्ट आहे, शर्ट काढायला लावलेत. शंकराच्या दर्शनाला परळीमध्ये जाताना शर्ट काढायला लावलेत, हे चांगली गोष्ट आहे. हे सोय झाली आहे, पण अजून एक सोय राहून गेली आहे महाराज. ते मात्र अजून आतापर्यंत कोणीच काढणं गेलंय. शर्ट काढण्यापर्यंतची सोय आली आहे, परंतु देवाच्या दर्शनाला जाताना आपले विकार काढून जावं हे अजून व्यवस्था झाली नाही. म्हणजे जे जे पाहिजे होतं समाजासाठी ते अजून सुरुवातच झाली नाही. तुम्हाला आम्हाला वाटते की आम्ही खूप मोठा परमार्थ करालो, परंतु जे परमार्थाला जे पोषक होतं, जे आवश्यक होतं, त्याची सुरुवात अजून झालीच नाही. मग आम्ही आमच्या परमार्थाला मोठं समजून घेऊन उपयोग काय? खरं तर राहिलं की हो बाजूलाच, सत्य तर बाजूलाच राहिलं.
सत्य कोणीच मानायला तयार नाही. भगवान शंकर त्यांचं प्रिय स्थान राहण्याचं कोणतं आहे? स्मशान. कोणतं ठिकाण आहे? स्मशान भूमी. गावकरी मंडळीनं लक्षात आलं, महादेवाचं प्रिय ठिकाण, आवडतं ठिकाण स्मशानभूमी आहे. का? महादेवाने त्याच स्मशानभूमीलाच का निवडलं? त्याचं कारणच एक आहे, एकमेव कारण, की कसलाही लोभी माणूस असो, आसक्त असो, विषयी असो, लालची माणूस असो, कसलंही असो, ज्या ज्या वेळेस स्मशानभूमीमध्ये जातो त्या त्यावेळेस तेवढ्या पुरतं का होईना त्याला वैराग्य येते. तिथं कुठं येते? स्मशानामध्ये. मग महादेवाला कोण आवडते? तर वैराग्य असलेले माणसं, भक्त आवडतात की मागणारे. तेच भूमी का निवडली, स्मशानभूमी? तिथं येणाऱ्यामध्ये तात्कालीन वैराग्य का होईना येतच की. तिथून बाहेर निघाल्यावर तिथं ते सोडा, परंतु तिथं आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये वैराग्य आहे. म्हणून वैराग्य असलेलेच माणसं भगवंताला आवडतात, म्हणून ते जागा निवडली त्याने. आता सांगा, आम्ही महादेवाला पाणी घालतो, एक लोटा जल तर चालू असेलच गावगाव. महादेवाला पाणी घालतो, महादेवाची भक्ती करतो, महादेवाचा अभिषेक करतो, रुद्राष्टक, लिंगाष्टक, त्यांचे अष्टक पाठ आम्ही करतो, मंत्र म्हणतो. नमामि शमीशान निर्वाण रूपम विभुम व्यापकम ब्रह्मवेद स्वरूपम निजम निर्गुणम निर्विकल्पम निरीहम चिदाकाशमाकाशवासम, सगळं आम्ही करतो. आम्ही सगळं. परंतु ज्याच्या आवडीचं ठिकाण आहे, ज्याला जे ठिकाण प्रिय आहे, अशा गावच्या स्मशानभूमीला आम्ही कधी ध्यान देऊन पाहिलंय का की तिथं विकास आहे का, व्यवस्था आहे का, पावित्र्य आहे का, वृक्ष आहेत का, पाणी आहे का, असं ध्यान दिलं का आम्ही गावच्या स्मशानभूमीला? ज्या दिवशी स्मशानभूमीचा विकास होईल, स्मशानभूमीची व्यवस्था होईल, त्या दिवशी महादेवाची भक्ती आमची सिद्ध होईल. आता तुम्ही महादेवाला पाणी घालता, हे तुम्ही महादेवाला तुम्ही मानता, पण ज्या दिवशी स्मशानभूमी नीट होईल त्या दिवशी महादेव तुम्हाला मानायला लागेल. हे राहिलं अजून. आम्ही संतांना मानतो, पण संत आम्हाला अजून मान्य केले नाहीत. आम्ही देवाला मानतो, पण देवानं अजून आम्हाला मान्य केलेलं नाही. तोपर्यंत आमच्या भक्तीचा काही उपयोग नाही मंडळी. म्हणून तर समाधान नाही एवढं करू नये. आम्ही देवाच्या आवडीचं आम्ही करू तर देवाला आम्ही आवडू. आता तुम्हाला आधी सांगून गेलो की आवडे देवासी तू ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, पापही जाते पुण्यही होते. आणि खर्च किती येते नामस्मरणाला? काहीच येत नाही, विनामूल्य आहे. नामस्मरण असं साधन आहे, सर्वश्रेष्ठ साधन आहे, पण एकच दोष आहे त्याच्यामध्ये. नामस्मरण एकच दोष आहे त्याच्यामध्ये. कोणता सांगू? कोणाला सांगणार की सांगून देतो. नामस्मरणासारखं सोपं, श्रेष्ठ, चांगलं साधन नाही, पण एकच दोष आहे. काय? फक्त एकच दोष आहे. ते दोष म्हणजे ते फुकट आहे. कोणता दोष आहे?
माणसाला फुकट आवडत नाही. जेवढे पैसे जातील तेवढी मान्यता मोठी. 2000चा महाराज पेक्षा 5000चा मोठा, 5000पेक्षा 10,000चा मोठा, 10,000पेक्षा आता किती बी वाढवा तेवढा मोठा. म्हणजे फुकटचं माणसाला किंमत नाही. म्हणूनच नामाला आम्ही किंमत देत नाही, कर्मकांडाला किंमत देतो. तर हे आहे आपल्या इथली व्यवस्था. अशी बिघडून गेली संप्रदायातली. आमच्या याच्या परमार्थातली अशी व्यवस्था आम्ही बिघडून टाकली. कोण बिघडली हो? आम्हीच बिघडली. महादेवाची भक्ती करणं काय आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. काय होईल त्याच्यामध्ये? गावाचा विकास साधून जाईल भौतिक दृष्टिकोनातून आणि भक्तीही सिद्ध होऊन जाईल. सध्याच्या काळामध्ये जी प्रेतयात्रा आहे, अंतिम यात्रा, अंतिम संस्कार इकडं आहे की नाही? तिकडं तर आपापल्या शेतामध्येच घेऊन चालले लोक. इकडं कसं आहे? तसंच आहे. सगळ्या शेतालाच मसणवाटा करून ठेवला. अशी पद्धत पहिली नव्हती पूर्वी. संतांनी सांगितलेलं आहे की स्मशानभूमीच पवित्र आहे, कारण तिथं देव असतो. स्मशानभूमीतच अंतिम क्रिया, अंतिम संस्कार झाले तरच ते पावन आहे देवाच्या दरबारात. आपल्या शेतामध्ये, आपल्या शेताला महादेव पसंत करत नाही. कशाला पसंत करते? स्मशानभूमीला पसंत करते. जे महादेवाला पसंत आहे त्याच जागी जर आपले अंत्यसंस्कार झाले तरच त्याचं पावन आहे ते. मग असं गावकरी मंडळींनी विचार करा की आपल्या गावामध्ये स्मशानभूमीचं सुशोभीकरण आहे का, विकास आहे का, व्यवस्था आहे का, याचा विचार करा. कोणाकोणा गावाहून आले असतील त्या गावामध्ये अशा मीटिंग घेऊन त्याच्यावर विचार करणं आता आवश्यक आहे की नाही. देवाची भक्ती नव्ह काय महादेवाची आहे ना. झाडं लावा. महादेवाला पाणी घातल्यानंतर भक्ती होते आणि महादेव आपल्याला प्रसन्न होऊन काही देऊ शकतो जर भक्ती खरी झाली तर. तेच जर वृक्ष लावले, झाडं लावले आणि त्याला पाणी घातलं, महादेवाला पाणी घातलं तर बी मिळते, पण एकट्यालाच मिळते आपणाला. आणि झाडाला पाणी घातल्यावर जे मिळते ते एकट्यालाच मिळते का? सर्वांना मिळते. मग या दोन्हीपैकी भक्ती मोठी भक्ती कोणती, श्रेष्ठ कोणती, खरी कोणती? आणि महादेव त्या वृक्षामध्ये नाही का? चराचरामध्ये देव नाही का? ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति भ्रामेन सर्वभूतानींद्रारूढानि मायया. आम्हाला कोणी खरं सांगायलाच तयार नाही. महादेवाला पाणी घालायचं शिकवलं तर महाराज लोकांची मिळगत आहे. झाडाला पाणी घातलं तर महाराजाला काहीच मिळत नाही. म्हणून फायदा जरी जास्त असला तरी स्वार्थ नाही, ते परमार्थ आहे. आणि ते परमार्थ आम्हाला कोणी सांगत नाही. ज्याच्या ज्याच्यात स्वार्थ आहे तेच सांगतं. आमचा स्वार्थ कसा साधल याची काळजी घेऊन आम्हाला मार्गदर्शन केले जाते. परमार्थ कसा साध्य होईल याची चिंता कोणाला नाही. आणि समाजामध्ये ते कोणी सांगितलं नाही, समाजाला ते स्वतःला कळत नाही. कोण भगवद्गीता शास्त्र पुराण बघायला कोणाला वेळ आहे हो? जे महाराज सांगल ते आपलं ठीक आहे, विश्वास करतो आपण. हे समाज विश्वासू आहे. जर विश्वास ठेवणाऱ्या समाजाला खरं नाही सांगितलं तर विश्वासघाताचं पाप लागलं की नाही? अन्याय आहे ना समाजावर. मुद्दा काय आपला? आपण ज्या संताचं आधार घेऊन बोलालोत ना, ते मुद्दा विसरू नका.
त्यांनी समाजासाठी जीवन जगले, समाजासाठीच काम केले, समाजाला सत्य सांगितले, ते आम्ही ऐकायला तयार नाही. त्यांचे जे सिद्धांत होते, त्यांचे जे स्वप्न होते, त्यांचे जे संकल्पना होत्या, त्या मावळून चालल्या आणि आम्ही आमच्या मनोमार्गानं काही अनाठाई खर्च करून वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही आमची स्पर्धा सुरू केली परमार्थामध्ये. याच्यामुळे समाजामध्ये परिवर्तन शक्य नाही. जोपर्यंत सत्य परमार्थामध्ये सत्यत्व येणार नाही, तोपर्यंत परमार्थाचा परिणाम आपल्याला होणार नाही. काय होते सांगा? अहो, साखर कशी असते? गोड असते, आपणाला माहिती आहे. आणि आपण चहा पितो किंवा कोणत्या तरी पदार्थामध्ये आपण साखर टाकतो, शिरा वगैरे करून खातो. चांगली लागते ना साखर, गोड लागते. साखर. एका गावामध्ये असंच कार्यक्रम होता. ऐन वेळेला रात्रीचं कीर्तन 12 वाजता सुटलं, दुकानं बंद होऊन गेले आणि चहा पिऊन जाणे असं अलाउन्स केलं आणि साखरच नाही. ते कार्यकर्त्यांना आता संकट पडलं. चहा तर प्यायला सांगितला, साखर नाही, आता कसं करणार? एक शहाणा होता गावातला, त्याने म्हणले चिंता करू नका, तुम्ही बघून तर ठेवा. चहाचं आदन ठेवलं, उकळी तर येऊ द्या. अरे म्हणले साखर कुठे आहे? पाण्याला उकळी आली, पाणी गरम झालं, खतखत खतखत पाणी, उकळी आलेलं पाणी. म्हणले आता काय करायचं? घेतलं एक पेन घेतली, एक पेपर कागद घेतला आणि त्याच्यावर 10 किलो साखर असं लिहिलं. कशावर? कागदावर. ते गुंडाळलं कागद आणि म्हणलं टाका आदनामध्ये. किती किलो टाकली? किती गोड झाला चहा? साखर टाकली की नाही? टाकली की नाही? टाकली की हो, साखरच होती ना कागदावर. परिणाम साखरेचा मिळणार नाही. साखरेचा परिणाम गोड आहे आणि ते गोडी केव्हा मिळणार? कागदावरली साखरेनं परिणाम मिळणार नाही, वास्तविक साखर टाकली तरच परिणाम मिळणार. आमचं परमार्थ सांगणं, बोलणं, दाखवणं एवढ्यावरच आहे, पण वागण्यात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत परिणाम मिळत नाही. आता जे काही चाललेलं आहे ते कोणती कागदावरली साखर आहे आमचा परमार्थ. कोणती साखर आहे? कागदावरली साखर आहे. खरी साखर अजून नाहीच. त्याचे 2 दाणे का असणार, पण खरी साखर असावं. परमार्थ वाढला, परमार्थ वाढला, परमार्थ संख्येनं वाढला, आकारानं वाढला, खर्चानं वाढला, परंतु सत्यानं, वास्तविक भक्तीनं वाढला नाही. म्हणून समाजामध्ये परिवर्तन शून्य आहे. आमच्या परमार्थाला प्रमाण नाही, म्हणून परिवर्तन नाही. सूत्र ध्यान ठेवा. आपण केलेला परमार्थ प्रमाणाने असावं. प्रमाण कशाचं प्रमाण? शास्त्राचं प्रमाण असावं. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्य व्यवस्थितो. ज्या आमच्या करण्याला, ज्या साधनाला, ज्या भक्तीला प्रमाण नाही, त्याचा परिणाम मिळणार नाही. प्रमाण असेल, आम्ही जे करतो ते शास्त्रात सांगितलंय का? जर सांगितलं असेल आणि आम्ही ते करीत असो
तर त्याचा परिणाम नक्कीच येणार. शास्त्र म्हणेल जे सांडावे, ते राज्यही तृण मानावे. शास्त्रामध्ये दोन गोष्टी आहेत, विधी आणि निषेध. विधी निषेध. काही गोष्टी निषेध सांगितलेले आहेत. ऐकालत ना आपण? काय आहे तुकोबारायांनी अभंगात सांगितलंय. पथ्य तरी हीच दोन्ही, जरी कोणी साधेल. कोणते हो? परद्रव्ये परनारी, याचा धरी विटा. हे निषेध कर्म आहेत ना. आता परनारीचं तर काही माहित नाही कोणाचं, असं साईडला. परनारीचा विषय तर कोणाला माहित नाही, पण परद्रव्य तर उघडच आहे ना. आता शास्त्रात निषेध मांडलेलं काम आम्ही निषेध केलो का नाही अजून? आमच्यासारख्या कीर्तनकारांनी परद्रव्ये परनारी, परद्रव्ये परनारी स्पष्ट सांगितलंय. परद्रव्ये चालू आहे की बंद आहे? मग शास्त्र प्रमाणामध्ये आमचा परमार्थ आहे की नाही? मग त्याचा परिणाम येणार की नाही? नाहीच. हे तुम्हाला कळत नाही का समाजाला? मग कळून तुम्ही हे याच्यावर काय विचार केलात कधी? कोणता प्रतिबंध लावला आपण? याच्यावर कोणतं अनुशासन आपण ठेवलेलं आहे या गोष्टीवर समाजामध्ये? काहीच नाही ना. मग आमचा परमार्थ फक्त नाव परमार्थ आहे, बाकी सगळं संसारच आहे. करायचा संसार आणि परिणाम पाहायचा परमार्थाचा असंभव, अशक्य आहे, कधीच शक्य होणार नाही. परमार्थ केलंच नाही ना आम्ही. अहो, जे धन संपत्ती आम्ही जे मिळवली कीर्तन भजनानं, ती संपत्ती ही संसाराची सोय आहे की उद्धाराची? सगळ्याला समजाले ना. आणि सगळे काय करता? हे काय चमत्कार आहे. आम्ही महाराजाला मानलं का आतापर्यंत? मग संतांना आम्ही मानलं का खरं आतापर्यंत? नाही मानाय ना. ज्या दिवशी आम्ही खऱ्याचा स्वीकार करू त्या दिवशी आम्ही संतांचे अनुयायी होऊ, आणि त्या दिवशी मानलो असं सिद्ध होईल. तोपर्यंत सिद्ध होत नाही. मायबाप, आपल्या जीवनामध्ये आपल्याला परिवर्तनाची गरज आहे. तर शास्त्रामध्ये प्रमाण आहे, त्या पद्धतीनं करायला पाहिजे. गाथ्यामध्ये प्रमाण आहेत, पोथीमध्ये प्रमाण आहेत. ते प्रमाण आमच्या परमार्थाला नाही. प्रमाण नाही केलेलं साधन, केलेली साधनाला प्रमाण नाही, केलेल्या साधना प्रामाणिकता नाही, त्याच्यात प्रामाणिक बी कुठं आहे? नाही. आम्ही देवासाठी अजून काही केलंच नाही, खरं सांगायचं म्हणजे. हे कशाहून म्हणता तुम्ही? सांगू? ते सांगतो. आम्ही अजून देवासाठी भजन केलं नाही, देवासाठी पोथी वाचली नाही, देवासाठी प्रवचन केलं नाही, देवासाठी काहीच केलं नाही आम्ही. कुठं कुठं काही काही गावामध्ये भजनी मंडळी, महाराज मंडळी हे जे करतात. आता हे माईक आहे ना, हे माईक देवासाठी आहे की माणसासाठी आहे? माणसासाठी आहे. आता हे बंद झालं तर मागे ऐकू येत नाही, एवढंच ना. पण देवाला ऐकू येते ना. माईकचा संबंध लोकाशी आहे की देवाशी?
लोकाशी आहे. एखाद्या भजनाला जर आपण माईक देईना गेलं तर त्यानं चाल म्हणणार नाही, भजन करणार नाही. का करत नाही? म्हणजे माईकचा संबंध कोणाशी आहे? लोकाशी आहे. मग यानं भजन कोणासाठी करायचं ठरवलंय? देवासाठी अजून नाही. सिद्ध झाली गोष्ट? पटलं? झालं. एका मंदिरावर माईक बंद केलं त्यांनी, काकडाच बंद केला. आता हे काकडा देवासाठी होता का गावासाठी होता? देवासाठी. कुठं केला मग? जर माईक बंद झाल्यावर काकडा बंद होते तर कोणासाठी होता? लोकांसाठीच होता ना. असं आमचं जे काही चाललंय ते अजून देवाच्या संबंधात काहीच केलं नाही आम्ही. अजून जे काही करतो ते प्रत्येक पाऊल आमचं लोकांच्या संबंधामध्ये आहे. सज्जनो, एक ध्यान ठेवा. लग्न करायचं असेल, घरामध्ये कुठलेही छोटे मोठे कार्यक्रम उत्सव करायचे असतील, जे जे काही आम्ही करतो त्यावेळेस आम्ही एकच उद्देश ठेवतो आणि एकच बोलणं ऐकायला मिळते की लोक काय म्हणतील. आता लग्नाच्या पत्रिका आहेत तुमच्याकडं, पत्रिका म्हणतात ना त्याला. ते पत्रिका छापताना थोड्या साधारण खर्च त्याचा ठेवत नाही आपण. काय करतो, आपल्या सोबतचे काय म्हणतात, हे अशी छापू नको, हे हलकं कागद आहे, थोडीशी भारी, नाही 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 हेच छापूत. हे काय म्हणते, लोक काय म्हणतील, है ना. आपलं जगणं सगळं कोणाशी संबंधित आहे? लोकाशी, जगाशी संबंधित आहे. आता तुम्हाला विचारतो, पत्रिका भारी राहो की हलकी राहो, हा प्रश्न कुठं आहे हो? आपण केलेला संसार हलकट असावं की चांगला असावं, हे प्रश्न आहे. आमच्या पत्रिका भारी राहतात आणि संसार हलकटपणाचा असतो. त्या पत्रिकेपेक्षा महत्वाचं काय, तर हे लोक संबंधानं एक दिवस तुम्ही असा निश्चय करा, खरी भक्ती करायची असेल तर लोक काय म्हणेल हे शब्द काढून टाका. तुमच्या शब्दकोशामध्ये ठेवूच नका. आणि दुसरा शब्द लावा की मी माझ्या जीवनामध्ये व्यवहार करीत असताना, मी वागत असताना देव काय म्हणेल. काय म्हणेल, कोण काय म्हणेल, हे आपल्या शब्दकोशामध्ये ज्या दिवशी सूत्र येईल, सिद्धांत येतील, त्या दिवशी आमचा व्यवहार सरळ होऊन जाईल, शुद्ध होऊन जाईल. आमचं जीवन प्रामाणिक होईल. त्या दिवशी देव काय म्हणेल म्हणून जर वागलं तर प्रामाणिकता आल्याशिवाय राहत नाही, आणि प्रामाणिक जीवनाचा परिणाम आल्याशिवाय राहत नाही. अहो, देव काय म्हणेल कोणी म्हणतच नाही, कोणीच म्हणत नाही. देवानं मनुष्य जन्म दिला भजन करण्यासाठी, परोपकार करण्यासाठी, सत्कर्म करण्यासाठी, इत्यादी चांगले कामं करण्यासाठी दिला. तर आम्ही दुसऱ्याला लुबाडताना, दुसऱ्यावर अन्याय करताना असं कधी विचार करतो का देव काय म्हणेल? अहो, दुसऱ्याचं जाऊ द्या, स्वतःवर तरी कधी न्याय दिला का? स्वतःला तरी आम्ही बेड्या ओढवून आमच्या शरीराचं आम्ही आरोग्य क्षीण करून टाकतो, स्वास्थ्य बिघडून टाकतो. हे स्वतःवर न्याय आहे का अन्याय? बिडी, तंबाखू, व्यसन जे काही आहे हे कोणावर अन्याय करायला आम्ही? स्वतःवर अन्याय करायला. याचा कधी आम्ही विचार केला नाही. जे माणूस स्वतःवर अन्याय करतो ते समाजाला न्याय देऊ शकतो, देशाला न्याय देऊ शकतो? हे कसं शक्य आहे? म्हणून व्यसनमुक्त जीवन संसार सुखाचा करते, विषयमुक्त जीवन
परमार्थ सुखाचा करते. हे दोन गोष्टी. परमार्थ सुखाचा करायचा असेल, महाराज मंडळींनी लक्षात ठेवावं, हे ज्याला परमार्थ सुखाचं करायचं असेल त्याशी विषयमुक्त हो, आणि ज्याला संसार सुखाचं करायचं असेल त्यांनी व्यसनमुक्त हो. विषयमुक्तीचा परमार्थ आहे, व्यसनमुक्तीचा संसार आहे. या दोन गोष्टी है ना. विषयाने अंगी ब्रह्मरस ठसावला. विषयी विशेष पडिला निशेष. विषयी विसर पडिला निशेष. अंगी ब्रह्मरस ठसावला. विषयमुक्त झाला की परमार्थ सुखाचा आहे, आणि व्यसनमुक्त झाला की संसार सुखाचा आहे. तर हे आम्हाला सत्तेचा शोध घेणं म्हणजेच परमार्थ आहे. काहीतरी करत बसणं परमार्थ नाही, आणि देवासाठी करणं म्हणजेच परमार्थ आहे. लोक काय म्हणतील, परमार्थामध्ये तेच आलंय, संसारात तेच आलंय, लग्नात तेच आलंय, सगळ्या गोष्टी तेच आलंय. काय म्हणतील? कोण? लोक काय म्हणतील. लोक तुम्हाला काहीही केलं तर लोक म्हणणारच आहे. याचं नाव आहे दुनिया. काय नाव आहे याचं? दु म्हणजे दोन. दोन तोंडी दुनिया आहे. असं केलं तरी म्हणणारच, तसं केलं तरी म्हणणारच. म्हणून तुका म्हणे हे लौकीच्या व्यवहारे, नका डोळे धूर भरूनी राहो. लोक कसंही म्हणणारच आहे. तर हे दुनिया आहे. दुनिया आहे. आपल्याकडे जे येणारी संपत्ती आहे, आपल्याकडे येणारी जी संपदा आहे, त्याचे हे दोन प्रकार आहेत, दोन भाग आहेत. काय काय? लक्ष्मी दू लत्ती कही, आत जात दे लात. आता देवे पीठ पर, जाता देवे छात. लक्ष्मी दोन प्रकारांनी आपल्या घरात येते. जिला यायचं आहे ते येणाऱ्याच्या पाठीत लात घालते, म्हणून तर त्याला ढेरी येते. अशी काय माणूस श्रीमंत झाला, आणि जाताना छातीत लात घालते, म्हणून तर कुबड निघते आमच्यासारखं. येताना त्याचं कारण काय? तर आपण आपल्या घरावर दारासमोर त्या चौकटीजवळ दोन गोष्टी लिहून ठेवलेल्या असतात, शुभ आणि लाभ. कशामुळे लिहिलेले असतात? शुभ लाभ. दोन गोष्टी की बाहेर दिवसभर आपण जे कमावून आणतो बाहेरून, घरात जाताना ते वाचून घरात जायचं, प्रवेश करायचा. त्याच्या आधी जायचं नाही. महाराज बाहेरून घरात जातो ना, ते शुभ लाभ वाचूनच घरात जावं. काय वाचवायचं आहे, काय समजायचं आहे की ते वाचल्यानंतर माझ्या खिशामध्ये जे लाभ आलेला आहे दिवसभरातून, ते शुभ आहे का? लाभ तर आहे, परंतु शुभ आहे का? जर शुभ असेल तर जाय घरात, प्रवेश कर, आणि नसेल तर तिकडच जाय. ते घरात आणू नको साडेसती. मग ते कुठे लाथ देणार? ते लक्ष्मी छातीत लाथ देणार, पाठीवर नाही. आणि शुभ असेल तर ते लाभ जर शुभ असेल, अहो लाभ सर्वांकडेच आहे, पण शुभ आहे की नाही याची काय खात्री आहे? सांगा. आणि सज्जनो, जे अशुभ लाभ आहे, शुभ नाही, 2 नंबरनं आपण कमवलेलं असेल, प्रामाणिकपणा नसेल,
ज्ञानेश्वर महाराजांनी एक ओवी दिली, स्वधर्मेची विनियोगीचे, स्वधर्मेचे आर्जे, स्वधर्मानच अर्जित करावं, स्वधर्मातच त्याचा विनियोग करावा, असं माऊलीची ओवी आहे. हा, असे अभंग आहेत. स्वधर्मानच कमावलेलं आणि स्वधर्मामध्येच खर्च केलेलं. बसा बसा. जा पलीकडे जा. झालं आता, प्रवचनच झालं आता. बसा बसा. इकडे सिस्टम नाही वाटायला, ते अनुशासन नाही. तर शुभ आणि लाभ सांगायला आलतोय ना. मग ते जर शुभ नसेल आणि ते घरात घेऊन आलं तर ते घरामध्ये ते विघ्न आल्याशिवाय राहणार नाहीत. मग अशी अशुभ कमावलेली कमाई तुमच्या आमच्याकडे जर असेल आणि अशुभ कमाईमुळे माणूस लवकर श्रीमंत होते. श्रीमंत दोन्ही होतात, पण लवकर कोण होते? आसुरी संपत्ती म्हणतात त्याला, है ना. आसुरी 16वा अध्याय. लवकर श्रीमंत व्हायचं असेल तर काय करावं? आसुरी संपत्ती म्हणजे अशुभ कमाई. आणि तेच माणसं आमच्यासारख्याला साधू लोकांना पैसे वाढवून देण्याचा विचार करतात. कोणते? आसुरी संपत्तीचे लोक. आता थोडस नाजूक गोष्ट आहे आता. मग ते वाढवून द्यायचं आहे तर ते आसुरी संपत्तीमध्ये पाप आहेच की. मग आता मी महाराज आहे आणि तुमच्याकडे आसुरी संपत्ती आहे महाराज. तुम्ही मला एक 50,000 दिले, त्यांनी 10,000 दिले, त्यांनी 20,000 दिले, त्यांनी 1,00,000 दिले. तर तुम्ही त्या जे पैसे आहेत तुमच्याकडे ते कोणते? आसुरी संपत्ती आहेत. म्हणजे ज्याच्यामध्ये दोष आहे, पाप आहे. ते सारं पाप, सारे दोष कुठं जमा व्हायला आता? कोणाकडं? मग महाराजाला काय पापाचं केंद्र बनवता काय तुम्ही? त्या घेणाऱ्यालाही कळाव आणि देणाऱ्यालाही कळाव, दोघालाही कळालं नाही. तर हे शुभ अशुभाची गोष्ट सांगितली तुम्हाला. म्हणून आमच्या जीवनामध्ये शास्त्र प्रमाणानं परमार्थ अजून झाला नाही हो. तळमळीनं सांगायला तुम्हाला पहिली वेळ आला, पुन्हा येईन न येईन माहीत नाही, पण खरा परमार्थाची सुरुवात अजून कुठंच दिसत नाही, झालेली नाही. म्हणून परमार्थ म्हणजे संसाराशी संबंधित क्रिया आहे, संसाराशी संबंधित श्रम आहे, संसाराशी संबंधित मेहनत आहे. आणि परमार्थाशी संबंधित हे संसाराला लावायचं नाही. उद्धार, कल्याण आहे की नाही, हे परमार्थाचं साध्य आहे. संसाराचं साधन हे आपलं कर्म आहे. कर्मानं संसार साध्य होऊ शकतो, कर्म साध्य आहे. परमात्मा कर्म साध्य नाही, कृपा साध्य आहे. परमात्मा कृपा साध्य आहे. याच्यासाठी परमार्थामध्ये आपण सर्वांनी सत्य परमार्थ कसा करता येईल याचा विचार करा. आणि जाता जाता गावामध्ये तरुण मंडळींनी काम करावं की प्रत्येक धर्मामध्ये संघटन असते. जसं आपण हिंदू धर्म आपण म्हणतो आपल्यामध्ये संघटनाचा उपाय आपण काढला नाही. आणि हे आपण एका जागी आलोत ना, ह्याला संघटन म्हणत नाहीत, याला गर्दी म्हणतात. संघटन म्हणजे माणसं एका जागी येणं हे नाही,
माणसाचे विचार एक होणं याला संघटन म्हणतात.